हॅलो फ्रेंड्स. तर मी आता ब्लॉग याच्यासाठी घेते आहे की कारण म्हणजे 2-3 दिवस झालाच नाही ब्लॉग घेणं आणि आत्ता घेते कारण आत्ता मी काढलेलं आहे काय बघा भांडे घासायला. हे एवढे घासून झाले आहेत, हे पण घासून झाले आहेत, घासून पुसून लगेच लावते. उद्याला सुट्टी घेतली मी, उद्या अक्षय तृतीया आहे म्हणून मी काही स्वच्छता करणं नव्हतं झालं म्हणून भांडे घासायला काढलेत आणि आता वाजलेत किती बघा 11 वाजून असले का 11 वाजून 53 झाले आहेत. सगळे झोपले आहेत. आता मला किती वाजतील माहिती नाही. अजून एवढी लाईन राहिली खालची घासायची, देवाराव साफ करायचा आहे, इकडचे डबे वगैरे घासायचे. एवढे घासून झाले आहेत तर मला आला खूप कंटाळा. तर चला बघूया म्हणलं आपण व्हिडिओ करूया एक. किती वाजतील काय माहिती. कामाने कसं होतं की जमत नाही आणि मी उद्या सुट्टी घेतली. उद्या सुट्टी घेतलेली तुम्हाला तर माहिती, मी स्वयंपाकाच्या कामाला जाते, पण उद्या सुट्टी घेतली. पण एकच दिवस सुट्टी घेतली तर बायकाच्या तोंडावर 12 वाजल्या पार की का सुट्टी घेते, क्यों दीदी क्यों सुट्टी ले रहे हो असं म्हणत होते. तर मी एकच दिवस सुट्टी घेतली कारण का मला जायचं आईच्या घरी. मी खूप दिवस झाला आईच्या घरी गेली नाही. तर मग मी उद्याचं काम आत्ता करते. आत्ता वाजलेत 12 वाजायला किती मिनटं बाकी आहेत, 12 वाजायला फक्त 6 मिनटं बाकी आहेत. तर माझे एवढे झाले भांडे घासून. मी संध्याकाळी कामावरून आल्या, दिवसभर पण काम केलं मी. 2 दिवस झालं काय व्हिडिओ घेतला नव्हता, खूप लोड होता कामाचा म्हणून, आणि आता घेतला आहे. तर आजच्या व्हिडिओला खूप उशिरा सुरुवात केली. आले जेवण वगैरे केले तर मला खूप थोडी झोप लागायला लागली जेवल्यानंतरनं. म्हणून पण मला हे उद्याला मी आत्ता नाही घासलं तर मग मला उद्या एकच दिवस सुट्टी आहे आणि मग मला तिकडे जायचं आहे, फुरसुंगीला जायचं आहे माझ्या आईच्या घरी. तर मला त्याच्यासाठी मला आत्ता करावं लागते काम. माहिती नाही किती वाजतील. तर अजून खूप सारं आहे. अजून कपड्याच्या घड्या राहिल्या आहेत. मशीनचा टप साफ करायला घेतला आहे, तो राहिला आहे, तो 70 मिनटाचा बाकी आहे. तर तो मशीनचा टप करा, मला ह्या कामाला खूप वेळ लागणार हे मला माहिती होतं म्हणून मी मशीनचा टप साफ करायला घेतला. आणि आता एवढे भांडे घासून मी लावून झालेत माझे स्वच्छ करून. अजून इकडचं राहिले, थोडे घासलेत, वाळायसाठी थांबले, मी लगेच लावणार आहे. आणि मला चपातीच्या खर्च पण राहिले आवडायचं. फ्रीज साफ करायचं. आता फ्रीज झालं तर झालं, नाही तर नाही. परत स्टाईल पण खूप घाण झाल्या, त्या पण साफ करायच्यात. रोज रोज होत होतं की करायला कंटाळा येतो. थोडं थोडं करायला म्हटलं तर काही होतच नव्हतं करणं. मग मी आता आज अचानकच कंटाळा न करता घेतलाय करायला. पण आता मला इथे थकल्यासारखं वाटतंय, खूप सोडून द्यावंच वाटतंय. पण नाही, आता बघू किती वाजेपर्यंत होतंय. तुम्ही पण कंटिन्यू करा. सगळे झोपलेत घरातले. तर बघा माझं आता एवढं झालेलं आहे घासून, पूर्ण रॅक झाले घासून. हे बघा मी घासून लावून पण लगेच टाकलं आणि आता वाजलेले आहेत, बघू आपण किती वाजले. 1:07 झाले. तर आता मला घासायचं किचन वाटा, स्टाईल फरशी वगैरे घासायच्यात आणि मग मी खालचं घासायचं. मी आधी खालचं घासू की किचन वाटा घासू हे वाटतंय. तर चला भेटू थोड्यात. आता एवढं घासून झालं तर कसं वाटतंय सांगा. छान वाटतंय, स्वच्छ. घाण झाल्यावर खूप घाण दिसतं. तर बघा आता माझं झालेलं आहे खालचं घासून. मी सामान्यासकटच भरण्या घासल्यात, वरच्यावरून सगळं व्यवस्थित धुवून घेतल्यात घासून. आतमध्ये पाणी न जाण्याची दक्षता घेऊन मी घासून घेतले. तर अशा प्रकारे मी स्टाईल पण घासून घेतली आणि खालचं पण घासून घेतलं. पिठाचे 2 डबे ठेवलेत. तर आता वाजलेले आहेत 1:30 आणि मला आता अजून 1 तास जाईल काम. तर आता हे राहिले घासायचं. तर आता मी हे भांडे परत पुसून खाली लावून ठेवणार आहे आणि हे घासायचं राहिले. आणि आता फ्रीज एखाद्या वेळेस उद्या वगैरे करेल, पण उद्याच्याला माहिती नाही टाईम भेटतो का नाही, काय होते करायला जायचं. तर चला मी हे घेते लावून आणि मग पुन्हा भेटते. तर बघा आता मी आज झालेलं आहे हे पण लावून, भांडे मी सगळी खाली लावून घेतली. अशा प्रकारे ते तुम्हाला पण एक तुम्हाला मी खूप छान आयडिया दाखवते की ते आपल्याला असं किचन वाटा वगैरे चिकट होतो ना. तर माझं मध्ये मी घासला होता त्याच्यामुळे काय एवढा नाही चिकट झालेला. पण
होतो ना, त्याच्यासाठी एक मी तुम्हाला खूप छान ट्रिक दाखवते. आपल्या घरात शिळे लिंबू वगैरे असतात, वाळलेले वगैरे लिंबू असतात, ते लिंबू आणि गरम पाणी आणि खायचा सोडा आणि थोडंसं साबण टाकायचं त्याच्यात, तर आणि हे मिश्रण मिक्स करून व्यवस्थित त्याने घासायचं. खूप छान एका मिनिटात निघतो किचन वाटा. खूप जोर नाही लावायला लागत, काही नाही लावायला लागत, खूप छान निघतो. तर मी आता ते करणार आहे. आणि हे बघा असं प्रकारे मी हे करते. आणि लिंबू होते ते मी जमा करून ठेवत असते, पण मी आता काय केलं, ते टाकून दिले लिंबू मी, की आता म्हणलं जाऊ दे, नाही लागत आहे, येतील तोपर्यंत. आता काही लिंबू नाही आहे माझ्याकडं, म्हणून मी गरम पाण्यात खायचा सोडा घातलेला आहे. आणि मी परत हे घालते, आपली विम लिक्विड घालते भांड्यांचं थोडंसं असं. आणि हे पाणी आपण गरम करून घ्यायचं आणि त्याने किचन वाटा घासून घ्यायचं. सोड्याने खूप छान निघतो. तर तुम्ही पण कधी किचन वाटा वगैरे स्वच्छ करत असाल, किंवा आपल्याला अशा चिकट किचनच्या खिडक्या वगैरे चिकट होतात, ग्रिल्स चिकट होतात, तर त्या गोष्टी घासण्यासाठी खूप छान आहे. तर तुम्ही जर कधी करणार स्वच्छता करताना की कसं घासावं वगैरे टेन्शन असं, बोर्ड झालं, आता माझं हा बोर्ड खूप झाला आहे चिकट, तर हा बोर्ड झालं, तर तुम्ही अशा पद्धतीने करून पहा आणि खूप छान, खूप मदत होते त्याची. म्हणून मी नेहमी पण घासताना पण मी लिंबू वाळलेले जपून ठेवत असते, पण आता माझ्याकडे नाही आहेत. मी मध्येच फ्रीजमधले भाज्या वगैरे टाकून देताना मी टाकून दिले, कारण खूप दिवसाचे झाले होते म्हणून. तर आता मला गरज पडल्यावर नाही आहे. विनेगर असल्या विनेगर पण टाकलं तर चालतं, पण आपल्याकडे विनेगर नाही आहे. किंवा मग ते, तर मी तुम्हाला दाखवते की कसं स्वच्छ होतं याने. तर आता मी ते पातेल्यातून बुडवून घेतलेलं आहे. हे गरम थोडंसं असताना घासून घ्यायचं, असं खूप छान निघतं आहे पटकन. थोडं वेळ 5 मिनटं असं ठेवून दिलं ना पाणी, आणि मग घासायचं. असं 5 मिनटं. लिंबू नाही आहे त्याच्यामुळं थोडंसं कठीणच आहे, पण हे बघा असं ना लगेच निघतंय बघा. तरी लिंबू असतं तर ना खूप पटकन निघालं असतं, पण आता लिंबू नसल्यामुळे जरा कठीणच आहे. 1-2 मिनटं ठेवले मी फक्त, आणि पुन्हा घासून घेते. मिशोवरून मागवलेले आहे. इथे खूप फोडणीचं खूप पिवळं होत होतं, म्हणून मी काय केलं की हे मिशोवरून वॉलपेपर मागवले होते. तर ते लावल्यापासून मग कसं होतं, हे आपल्याला स्वच्छ करून घेता येतं, पुसून घेता येतं. भिंतीचा पण कलर खूप पिवळा होता बघा, किती छान निघालेलं आहे, खूप स्वच्छ निघालेलं आहे. आता इकडचे राहिले घासायचे, मी आता घासून धुवून घेतलं, म्हणलं तुम्हाला दाखवावं. तर बघा किती छान दिसतं. मी खूप स्वच्छ केलेलं आहे पूर्ण. पण मला हा बोर्ड झाला साफ करून, पण हा बोर्ड साफ करताना मला शॉक लागला, त्याच्यामुळे मला आता भीती वाटते करायला. आणि किचन आता धुती आहे. तर आता वाजलेलं आहे 2:15 वाजून 11 मिनटं झाले. मला खूप भीती वाटायला लागली, कारण का लागते शॉक. पाणी गेले तर मी पुसून घेत होतं, मला म्हणजे नाही का खूप जोरात येत बसल्यामुळे मी तर खाली आता किचन वाटा धुते. थोडं राहिले घासायचं, दम लागतोय मला खूप. आत्ता 2:15 झालेले आहेत आणि अजून फरशी पुसायची आहे. कंटाळा आलाय. नवरा कुशल झोपलाय. त्यांनी केली असती मदत मला, पण आता ते पण कामावून आलेले आहेत, बनवून आलेले आहेत. कमीत कमी सामान ठेवायला तरी मदत केली असती त्यांनी मला, पण ते नाही येतात, आता झोपलेले आहेत. कुणाला उठवू नाही शकत, मला तेवढा उशीर झालेला आहे. मला काही काम उरकत नाही आहे, संपतच नाही. कुठं पण घाण दिसते, कुठं पण घाण दिसते, त्याच्यामुळं का उरकत नाही, वेळ लागायला लागलेला आहे. तर मला आता शॉक लागल्यावर भीती वाटते. मला ओटा पण धुवायला नको वाटायला लागले, जोरात झटका बसला. ओके ठीक आहे, चला मी आता घेते कसं तरी पुसून, आणि फरशी पुसून घेते, झोपते. खूप दमल्यासारखं झालं. तर बघा माझं झालेलं आहे आता सगळं आवरून A to Z झालेलं आहे. किचन स्टाईल फरशी खूप चकाचक भारी वाटतं. खूप खिडकी पण मी क्लीन केली, तुम्हाला दाखवलं नाही. मला बाहेरून काही करता नाही आलं, कारण खूप उशीर झाला होता. जवळजवळ 2:15 झाले, तर त्याच्यामुळे पण बाहेरून नाही केली, आतूनच केलेली आहे. आणि मग परत हे तर तुम्हाला दाखवतच होतं मी भांडी कशी घासली वगैरे. प्लस फरशी पुसून घेतली सगळी स्वच्छ.
फरशी वगैरे सगळं स्वच्छ झालेलं आहे. आणि शेवटी मग मी आता केलेली आहे आंघोळ. मग केस पण धुवा वाटत होतं कारण खूप कचकच वाटत होतं, जाळ्या वगैरे काढलेल्या होत्या. आणि मग मी आता आंघोळ केलेली आहे. तर आता तुम्हाला दाखवते, माझं आता सगळं काम झालेलं आहे कंप्लीट. आता फक्त कपाट आवरायचं, तर ते बघू आता जमलं तर करणार होते पण नाही करणार. आता मला तर वाटत नाही की झोप येईल कारण मी आता आंघोळ केलेली आहे. वाजलेले आहेत 2:45 आणि मग मी आता थंड पाण्याने खूप छान असे खूप कचकच वाटत होतं मला, त्याच्यामुळं तर मी आता आंघोळ केली. आणि आता मला नाही वाटत की मला झोप येईल, म्हणून मी बघू झोप आली तर झोपणार आहे, नाही तर मग मी कपाटातले कपडे काढलेले आहेत आवरायला. मग अशी आवरता इथे ठेवलेले आहेत थोडेसे, इथे थोडे आहेत आणि आत थोडे आहेत. मी खरं तर कपडेच आवरणार होते कपाटातले, पण का म्हणजे हे भांडे वगैरे पण खूप घाण झाली होती, म्हणून मी भांडे घासले आणि कपडे सोडून दिलं आवरायला. कपड्याचं कसं थोडं आवरता येतं, पण मला रोजच स्वयंपाक करायला आलं की संध्याकाळी खूप कसं तरी वाटायचं की आत्ता घासेल. आणि दुपारी काय होतं की मधल्या वेळेत कामावरून घरी आल्यावर काय होतं, ऊन होतं आणि उन्हामुळे काय होतं की नाही करावं वाटत काय काम, म्हणून मी दुपारी शक्यतो नाही करत. मग मी असंच एखाद्या दिवशी, ज्या दिवशी सुट्टी आहे दुसऱ्या दिवशी आपण सुट्टी घेणार तर रात्री, मग भले रात्र का जाईना त्याच्यात, मग मी ते रात्रीचंच काढते घरी. बरेचदा मला रात्रीचंच बरं वाटतं भांडे वगैरे घासायला, कारण का कोणाचं हे नसतं, डिस्टर्ब नाही करायला कोणी. आणि दिवसा काय होतं, काही उरकत नाही, काम नाही, काही नाही आणि खूप वेळ पण जातो. आणि तर मी 10 वाजता लागले होते कामाला, तर आता जवळजवळ 4-5 तास लागले मला, कारण मी त्याच्यात थोडा वेळ थांबले, जेवण वगैरे केलं. ते कामावून आल्यावर मग त्यांच्यासोबत जेवण वगैरे केलं आणि नंतर मग संकल्प झोपलेला आहे. दुर्वा नाही आहे, दुर्वा असती तर दुर्वा आत्तापर्यंत माझ्यासोबत जागीच राहिली असती. दुर्वा आहे आईच्या घरी, नाहीतर ती माझ्यासोबत जोपर्यंत मी नाही झोपत तोपर्यंत ती पण नाही झोपत आहे. तर चला भेटू आपण उद्याच्याला एखाद्या दिवस आईच्या घरी. गुड मॉर्निंग. तर बघा मी रात्री किती वाजता झोपले होते, 3 वाजता, आणि आता मी उठलेले आहे सकाळी 7 वाजता उठले. तर माझं झालं स्वयंपाक, मी फक्त आता डब्यापुरताच केला स्वयंपाक आणि बघू नंतर नैवेद्याला काहीतरी करावं म्हणून का फक्त यांच्यापुरताच केलेला आहे आता स्वयंपाक. त्यांना जायचं होतं. आणि इकडे शिजतोय चहा, दिसला का, चहा शिजतोय. आणि कशी शेवग्याची भाजी केली मी आता डब्यासाठी आणि बाजरीच्या भाकरी केल्या. तर बघा आता आम्ही निघालो होतो आणि घरातलं मी सगळं आवरून झालं होतं. नैवेद्य आईने मला फोन केला होता की तू उपवास धर आणि सवाशीण जेवायला ये म्हणून. तर मग मी काय स्वतःसाठी केला नाही, घरात स्वयंपाक पण नाही केला, कारण संकल्प पण तिकडंच जेवेल म्हणून. सकाळी चहा वगैरे नाश्ता वगैरे झाला होता त्याचा. माझा तर काय उपवासच होता म्हणून मी काही केलं नाही. आणि देवासाठी फक्त मी शेवयाची खीर करून नैवेद्य दाखवला, नाहीतर मी पण पुरण वगैरेच घालणार ते, पण आता खायला पण कोणी नाही आणि करायला नाही म्हणून काही केलं नाही मी, कारण करत बसले असं तर खूप वेळ गेला असं मी बघितलं. भांडे, फरशी, कपडे वगैरे हेच घरातल्या गोष्टी आवरल्या. आणि आम्ही आत्ता चाललेलो आहे संकल्पाने, मी चाललेलो आहे फुरसुंगीला. तर आता आम्ही जवळजवळ आलेलोच आहे फुरसुंगीच्या. आणि घरातलं उरकता खूप वेळ गेला. पाणी पण येणार होतं आज पिण्याचं आमच्याकडे, दिवसाआड पाणी येतं प्यायचं. आणि मग ते पाणी वगैरे भरून आम्ही आत्ता निघालेलो आहे. आत्ता आलेलो आहे फुरसुंगी गावामध्ये. 1-5 मिनटात आम्ही घरी पोचूच. अशा प्रकारे मी माझं कालपासूनचं काम, माझं रुटीन तुम्हाला दाखवलेलं आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करून करत नाही त्याच्यामुळे का व्हिडिओ करायला इंटरेस्ट नाही येत. हाय गाईज, मम्मी आणि दादा इथं आलेला आहे. तर शानो तर आम्ही इथं आता काय बनवतोय आपण नंतर बाई तेवढं बनवून
लाव का नाही का कुंकू काय आहे रे ये तुला कुंकू लावते. जेऊ का? बस गाईस मम्मी इथं काय करते मम्मी? पोळ्या. पोळ्या पोळ्या चालू आहे. इथं भात लावला. इथं काय आहे? काय रोजमेरी वॉटर. रोजबेरी वॉटर. हाय. हाय. तर बघा मी आता इथं बनवते. मी पुरणपोळी बनवते. पुरणपोळी मी दाखवते तुम्हाला. त्यांचा दुपारी स्वयंपाक झाला होता पण राहिलेल्या पिठाच्या आता संध्याकाळसाठी मी पोळ्या करते. तर तुम्ही बघितली पोळी माझी ना कशी झाली. तर आता संध्याकाळसाठी पोळ्या करते. मी जाणार होते पण मी काही गेली नाही. आज राहिली मुक्कामाला आणि उद्या सकाळ सकाळी जायचं आहे कारण दुर्वाचा आता पहिला नंबर आलेला आहे शाळेत. उद्या तिचं बक्षीस समारंभ वगैरे आहे. निकाल आहे उद्या 1 मे आहे. आणि आणि उद्या माझ्या काकाचा पण बर्थडे आहे. दिसत नाही. मोकी बक्की किती होत्यात? तर मी तुम्हाला नंतर भेटते. बाय. 8 वाजता. आडाचा बोल. दुपारी काही मला सवाशीन जेवायला घातलं होतं आईने त्याच्यामुळं मग मी दुपारी काही केलं नव्हतं स्वयंपाक. पण आता संध्याकाळसाठी फक्त पोळ्या राहिल्या त्या करायच्या. तर मी त्या पोळ्या करते. दुपारी मी घरातून येताना पण काही नव्हता ब्लॉग घेतला. संकपने थोडाफार घेतलेला आहे ब्लॉग. तो दिसेलच तुम्हाला व्हिडिओमध्ये. आणि दुपारी काही जेवली होती मी पण आता मला माझ्या हिशाला पोळ्या आल्यात करायला. तर माझी पोळी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि सगळं तयार होतं पीठ वगैरे छान मऊ झालेलं आहे त्यामुळे पोळ्या पण चांगल्या यायला लागल्या. तर आज सगळ्यांच्या घरी पुरणपोळी आणि आमरस चपाती असणार. कोणी पुरणपोळी आमरस चपाती करतं. तर नंतर भेटते. तर आता आपण बघू नंतर भेटू. हा आहे आईच्या घरचा ब्लॉग. ओके बाय. भेटू परत. बघा काय आता आम्ही चाललोय. मम्मी गाडी चालवत. अरे लय खरमुडा रस्ता. बाहेर गेल्यावर बोलतो तुम्हाला. हाय गाईज आम्ही निघालो आता. रात्री 6:30 गाव आहे आणि मम्मी गाडी चालवते. गुड मॉर्निंग. तर आता मम्मी कामाला जायला गेल्या घरी आणि मला 8 वाजता येऊन रिझल्ट बघायला आणि नंतर मग परत मी दुपारी येते. तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही इथून आंघोळ वगैरे केली. नाश्ता केला. लवकर आई उठली होती त्याच्यामुळे मग लवकर आंघोळ वगैरे झाली. नाश्ता करून आम्ही परत केशवनगरला रिटर्न.